एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। एनडीएची बैठक ही झाली। या बैठकीमध्ये नाव हे घोषित झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। उपराष्ट्रपती पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। भाजपाकडून आता या ठिकाणी उपराष्ट्रपती पदासाठी नाव घोषित झालेलं आहे आणि या ठिकाणी सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे त्यांचं नाव घोषित झाल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी कोणाचं नाव घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काल एनडीएची महत्त्वाची बैठक ही पार पडली। या बैठकीमध्ये नाव घोषित झालेलं आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव घोषित झालंय।